भीमराज होते दिव्याच्या समान, परी त्या दिव्याची रमावात होती. त्यापुढे जाऊन असं म्हणावं वाटतं, भीमाच्या या कार्यास दिला बळ तुझ्या त्यागाचे अपार फळ. मुक्या जीवांना दिली सावली, तू मायेची मूर्ती माऊली. बाबासाहेब परदेशात असताना रमाईने एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 4 मुलांना तडफडताना बघितलं. तरी सर्व संयम ठेवून कधीही त्यागमूर्ती माता रमाई झुकली नाही, तुटली नाही. त्या युगंधरणीसारखी ती लढत राहिली. बाबासाहेबांना कोणता त्रास व्हायला नको, कोणता अडथळा यायला नको म्हणून रमाईने कष्ट आणि त्रास सोसला. बाबासाहेबांसारख्या सूर्याच्या प्रकाशामुळे तुम्ही आम्ही प्रकाशमान होऊ शकलो, ते फक्त रमाईमुळे. स्वतःच्या पोटची मुलं मरण्यापेक्षा मोठं दुःख ह्या जगात एखाद्या आईला काय असू शकतं. कारण नेहमीच्या डॉक्टरांकडे जेव्हा रमा माता गेल्या तेव्हा गंगाधरला एका इंजेक्शनची गरज होती. ते 2 पैशांचे इंजेक्शन त्याला मिळू शकले नाही, कारण आधीची वसुली झाल्याशिवाय डॉक्टर इंजेक्शन द्यायला तयार नव्हता. त्यामुळे तडफडत गंगाधर रमाई मातेच्या मांडीवरती मरण पावला. तर रमेश नावाच्या मुलाला बाबासाहेब बघू शकले नाही आपल्या डोळ्यांनी. तर राजरत्न ज्यामध्ये बाबासाहेब आपली प्रतिमा बघायचे, तो सुद्धा या जगात राहिला नाही. इंदू नावाची मुलगी सुद्धा हे जग गमावून बसते. आपल्याला आजचे चांगले जीवन मिळावे म्हणून आपल्यासाठी या मानवाने किती त्याग केला, किती संघर्ष केला. बाबासाहेब आणि त्यागमूर्ती माता रमाईंचा संघर्ष वारसा आपण पुढे न्यायला पाहिजे. त्यांच्या आजच्या त्यागाला आपण खऱ्या अर्थानं एक नवीन वाट दाखवणं गरजेची आहे, त्यातून उभारणी घेणं गरजेची आहे. ते आपण घेऊ. ह्या दोघही महामानवांना विनम्र अभिवादन.